सुस्वागतम. चला सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. शिवसेना दक्षिण मुंबई मुंबई विधानसभा आणि आपल्या विधानसभेचे सन्माननीय लाडके विधानसभा संघटक आपला रुपेश फाउंडेशनचे सर्वेसर्वा सन्माननीय रुपेश रमेश पाटील साहेब आणि त्याच्यासोबतच सौप्रिया रुपेश पाटील मॅम यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा 9 प्रीमियर लीग सीझन 4 चा थरार अर्थातच मुख्यमंत्री चषक 2024 ही स्पर्धा एक दर्जेदार असं आयोजन आणि आयोजनाच्या अंतर्गत आपण पाहतोय या विभागातील या मुंबई क्रमांक 9 विभागातील सर्वच्या सर्व युवा होतकरू आणि निश्चितच प्रतिभावंत खेळाडूंना मिळालेला एक चांगला मंच आपल्याला पाहायला मिळतो. सुसज्ज असं मैदान क्रीडांगण आपण पाहतोय वीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण. त्या क्रीडांगणाला निश्चितच मोठा इतिहास आहे टेनिस बॉल क्रिकेटचा आणि त्याच इतिहासामध्ये अजून एक मानाचा तुरा रोवणारी स्पर्धा अर्थातच 9 प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. मुख्य मंचावरती व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी सर्वच मान्यवरांचा मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच आभारही व्यक्त करतो की ज्यांनी या स्पर्धेची शोभा वाढवण्याचं काम या संपूर्ण स्पर्धेला भेट देऊन केली आहे. तमाम महाराष्ट्राचे तुम्हाला सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब ज्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी ज्यांच्या कार्याचा सन्मान करणारी स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2024 आपण पाहतोय. या स्पर्धेने प्रत्येक वर्षी आपलं एक नाविन्य जपलंय आणि अशाच प्रकारचं एक नाविन्य घेऊन यावर्षी देखील आपल्या सोबत येताना पाहायला मिळते. सायंकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो आपण पाहणार आहोत आपल्या या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय सामना अर्थातच महिलांचा असणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पिंक पॅन्थर्स विरुद्ध रेड रायडर्स असा हा प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच आपण पाहणार आहोत. लेडीज मॅच सध्याच्या घडीला महिला क्रिकेट देखील खूप चांगल्या प्रकारे भरत असताना पाहायला मिळते. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये येतोय बिग हिट मॅक्सिमम मोठा फटकार 9 PL षटकार येताना पाहायला मिळाला. रोहनला आपण पाहतो ज्याच्या बॅट मधून बरेचसे मोठे फटके पाहायला मिळाले. तडाखे बंद फटकेबाजी आपण पाहिली आणि ज्या महिलांच्या एक्झिबिशन मॅच बद्दल मी वर्णन करत होतो उल्लेख करत होतो मित्रांनो लक्षात घ्या. महिला क्रिकेट भारतीय महिला क्रिकेट असेल वैश्विक महिला क्रिकेट असेल हे बरंचसं मोठ्या मंचावरती जाऊन पोहोचलंय. सध्याच्या घडीला आपण पाहतो भारतामध्ये WPL वुमेन्स प्रीमियर लीग चा थरार देखील चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका येतो यावेळी रोहनच्या बॅटमधून. डिजिटल इंडिया विरुद्ध आपण पाहतोय MM मोटर्स हा सामना खेळपट्टी क्रमांक 2 अर्थातच आपण पाहतोय मुख्य व्यासपीठाच्या नजीक जी खेळपट्टी आहे ती खेळपट्टी क्रमांक 2 आणि कॉम्बॉक्स नजीक जी खेळपट्टी पाहायला मिळते ती खेळपट्टी क्रमांक 1 ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते सूर्य सुपर्णोवाज आणि KSA स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यानचा सामना. एक षटक कंप्लीट होत आहे. डिजिटल मुंबई संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 एका षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला स्टार्ट क्विक स्टार्ट फायरी स्टार्ट इथे मिळालाय आणि मिळवून दिला आपल्या संघासाठी या एका तडाखे बंद आणि तेवढ्याच अनुभवी जोडीने. अर्थातच एका बाजूला आपण पाहतोय रोहनला तर दुसऱ्या बाजूला साजिद लाला या डावकुर्दाच्या फलंदाजाने दक्षिण मुंबईचं अशा प्रकारचं प्रतिनिधित्व केलंय ज्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून या दक्षिण मुंबईचं क्रिकेट बऱ्याच पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि टेनिस क्रिकेट विश्वाच्या पटलावरती ज्या खेळाडूने दक्षिण मुंबईचं नाव नेहमीच चर्चेत ठेवलं तो खेळाडू साजिद लाला आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळी बॅटिंग मार्कवरती डावकुर्दाची शैलीदार फलंदाजी विशेषतः हलक्या स्वरूपाचा लाईट वेट टेनिस बॉल यामध्ये साजिद लालाचं एक वेगळं निश्चितच निष्णात असं प्रदर्शन पाहायला मिळालं. ते साजिद लाला अनुभवाची शिदोरी बरीचशी मोठी आणि आता मात्र आपल्या मार्गदर्शनाखाली येणारी डोंगरी विभागातील पुढची पिढी तयार करत असताना पाहायला मिळतात. आजचा दिवस अंतिम समारोपीय दिवस तुम्हा सर्वच मुंबईकरांसाठी रविवारचा असणारा हा दिवस क्रिकेट वार. पुन्हा एकदा बिग हिट पाहायला मिळतोय ऑन साइडला. वन मोर टाइम या विभागीय चेंडूवरती किती धावा मिळतील पंचांचा इशारा येईल. 4 धावांचा अप्रतिम दर्जेदार असा चौकार पाहायला मिळतोय. एक
नंबर 1 खेळपट्टी क्रमांक 1 KSN सुपरनोवाज पंच आपला अंतिम जो निर्णय असणार आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पिच नंबर 1 एम्पायर पंच अंतिम निर्णय डिक्लेअर. थँक्यू. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक यावी वाईडिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळला गेलेला फटका एक धावावरची. साजिदला आपला अनुभव आपल्याकडे असलेली मॅच्युरिटी इथे दाखवून देत असताना एका बाजूला रोहन बरेचसे चांगले फटके खेळतोय, मोठे फटके खेळतोय, इन फॉर्म आहे, सेट आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. पार्टनरशिप भागीदारीचा असणारा खेळ क्रिकेट आपण नेहमीच पाहिलाय आणि तेच करण्याचा प्रयत्न बॅटर्स असेल तर गोलंदाज त्यांच्यामध्ये पार्टनरशिप पाहायलाच मिळते. सुरेख चेंडू आपण पाहतोय यावी दक्षिण मुंबई विशेषतः या संपूर्ण परिसरामध्ये क्रिकेट ह्या खेळाचं एक वेगळंच महत्त्व आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट या खेळासाठी वेळ असणारे बरेचसे क्रीडा रसिक पाहायला मिळतात. प्रत्येक कोपऱ्यात गल्लोगल्ली मैदानांचा एक मोठं जाळं या विभागात पाहायला मिळतं आणि प्रत्येक मैदानात क्रिकेट खेळणारे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मग ते अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. मग निश्चितच लेदर बॉल क्रिकेटचे प्रोफेशनल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत असतं. त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट जो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे हे देखील पाहायला मिळतं. आणि त्याचसोबतच अंडरआर्म बॉक्स टाईपचं क्रिकेट पद्धतीचं क्रिकेट देखील, जे क्रिकेट खऱ्या अर्थाने मुंबईकरांनी इन्व्हेंट केलंय. मुंबईकरांसाठी मिळेल त्या प्रकारच्या जागेमध्ये क्रिकेट कसं खेळायचं हे मुंबईकरांना कुठेही कधीही कशीही कोणीही शिकवण्याची आवश्यकता नाहीये. मुंबईकर क्रिकेटर हा नेहमीच कोणत्याही सिच्युएशनमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही भौगोलिक परिस्थितीमध्ये क्रिकेट हा खेळू शकतो. ॲडजस्टमेंट, अडॅप्टेबिलिटी ही जी क्वालिटी आहे ना ही मुंबईकर क्रिकेटरमध्ये आपल्याला ठासून भरलेली पाहायला मिळते. त्यामुळेच कावळीना जगभरात कोणत्याही कानाकोपऱ्यात मुंबईकर गेला तर तो मात्र आपलं नाव हा बनवून येतो, आपला एक वेगळा ठसा उमटवून येत असतो. त्याचमुळे कावळीनं आपण पाहतो की मुंबईकर क्रिकेटर जे मोठ्या लेवलचं क्रिकेट देखील खेळलेत हे स्वतःची वेगळी ओळख बनवण्यात नेहमीच यशस्वी ठरलेत. कांगा लीग सारखी स्पर्धा जगाच्या इतिहासामध्ये जागतिक पटलावरती एकमेव अशी स्पर्धा जी पावसाळ्यामध्ये लेदर बॉल स्पर्धा खेळली जाते ती कुठे तर आपल्या मुंबई नगरीमध्ये MCAच्या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याचमुळे कावळीनं आपण प्रत्येक विपरीत परिस्थितीमध्ये देखील खेळाडू तयार करण्याची क्षमता मुंबईकडे पाहायला मिळते. पुन्हा एक चांगला फटका शॉर्ट जॅब या देखील चेंडूवरती मिळतील धावा 2 आणि धावक संख्या मात्र मुंबईतील काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या मीटर प्रमाणे मात्र अधिक वेगाने पुढे जाताना पाहायला मिळते. ती 2 षटकांच्या अखेरीस 27 धावा फलकावरती डिजिटल मुंबई या संघाच्या माध्यमातून लगावण्यात आली. मोबिन बँड कंपनी अर्थातच मोठ्या संघाला कमबॅक करावा लागेल, ही पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल तर धावसंख्येच्या या गतीवरती रोख लगावली जाऊ शकते. पाहूया कोणत्या गोलंदाजावरती तो विश्वास दाखवला जातोय. कर्णधार राजच्या माध्यमातून हे देखील पाहणं महत्वाचं. ही जोडी ब्रेक करण्यासाठी कोणत्या प्रकारचं अस्त्र, कोणत्या प्रकारचे इथे प्लॅन्स एक्झिक्यूट केले जातात हे मात्र महत्वाचं असेल. दुसऱ्या एंडला आपण पाहतो या ठिकाणी सुपरनोवाज विरुद्ध KSS स्पोर्ट्स. गत वर्षीचा आपण पाहतोय KSS स्पोर्ट्स विजेता संघ होता. या 9PLचा डिफेंडिंग चॅम्पियन आहे 2023 सीझनचा आणि यावर्षी कुठेतरी अडचणीत सापडलाय. टॉप 5 मध्ये येण्यासाठीची लढत मित्रांनो सर्वांच्याच माहितीसाठी 8 संघांचा सहभाग आहे. या 8 संघांपैकी टॉप 5 संघ हे प्लेऑफ्स मध्ये क्वालिफाय करणार आहेत आणि प्लेऑफ्सचे फिक्चर्स हे पुढील प्रमाणे असतील. टेबल टॉपर क्रमांक 1 आणि क्रमांक 2 यांचा सामना होईल. त्याचसोबतच क्रमांक 4 आणि क्रमांक 5 या 2 संघांचा सामना होईल आणि अर्थातच क्रमांक 4 आणि क्रमांक 5 मधील विजेता संघ हा खेळेल क्रमांक 3 च्या संघासोबत आणि क्रमांक 1 आणि 2 मधील विजेता संघ डायरेक्ट फायनलला क्वालिफाय होईल तर क्रमांक 1 आणि 2 मधील पराभूत संघ हा क्वालिफाय होईल तर पुढचा सामना खेळण्यासाठी एलिमिनेटरसाठी. धावसंख्या 27 पहिल्या गडी ज्या ब्रेक इथे आतुरतेने वाट पाहिली जात होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिला यावेळी गोलंदाजाने आणि पहिला विकेट देखील प्राप्त करून दिले खेळपट्टी क्रमांक 2 वरती. तर खेळपट्टी क्रमांक 1 वरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 8 रन्स होती स्कोर कार्ड KSS स्पोर्ट्स. मित्रांनो आपण पाहतोय आनंद घेतोय शिवसेना दक्षिण मुंबई विधानसभा
या विधानसभेच्या अंतर्गत येणाऱ्या मुंबई क्रमांक 9 मधील सर्वच खेळाडूंची आपुलकीची, आपुली, जीवाभावाची आणि तेवढीच स्वाभिमानाची असणारी स्पर्धा, मानाची स्पर्धा 9 प्रीमियर लीग अर्थातच मुख्यमंत्री चषक 2024 चौथं पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय. यावर्षी ही स्पर्धा पुन्हा एकदा एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग घेऊन तुम्हाला सर्वांसमोर येताना पाहायला मिळते. आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत एक प्रेक्षणीय सामना, अर्थातच महिलांचा एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये पिंक पांथर्स विरुद्ध रेड रायडर्स असा सामना आपल्याला पाहण्याची संधी असणार आहे. लाख मोलाची स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. पारितोषिक देखील तब्बल 1,01,000 रुपयांचं पारितोषिक व आकर्षक असा मुख्यमंत्री चषक प्रथम पारितोषिक आपण पाहतोय आणि द्वितीय पारितोषिक आहे ते तब्बल 50,000 रुपये रोख व आकर्षक असा मुख्यमंत्री चषक आणि त्याचसोबतच मालिका विरास मिळणार आहे ती LED TV, स्मार्ट TV आणि त्याचसोबतच बेस्ट माफ करा द्वितीय पारितोषिक या ठिकाणी 51,000 रुपये असणार आहे. बेस्ट बॅटरसाठी आपण देतोय आकर्षक अशी बॅट, बेस्ट बॉलरसाठी देणार आहोत आपण तब्बल निश्चितच या ठिकाणी आकर्षक अशी शूज. प्रत्येक मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब देखील दिला जाईल. आपल्या रुपेश फाउंडेशन पुरस्कृत असणारी ही स्पर्धा सन्माननीय माननीय मुंबादेवी विधानसभा संगणक रुपेश रमेश पाटील साहेब, त्याच्यासोबतच सौ प्रिया रुपेश पाटील मॅम ज्यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला सर्वांसमोर येताना आपल्याला पाहायला मिळते. मुंबादेवी विधानसभा महिला उपविभाग प्रमुख सौ प्रिया रुपेश पाटील मॅम यांचा देखील बराचसा मोठा वाटा या संपूर्ण स्पर्धेच्या सहभागामध्ये पाहायला मिळतोय. विशेषतः आज सायंकाळचा सत्र महिलांचा जो सामना असणार आहे या सामन्यादरम्यान निश्चितच याचा पुढाकार ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून घेण्यात आला ते व्यक्तिमत्व सौ प्रियाताई रुपेश पाटील मॅम. हे पाटील दाम्पत्य मित्रांनो या संपूर्ण विभागामध्ये बरंच प्रचलित असताना पाहायला मिळतं. ज्या प्रकारे या दाम्पत्याने समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलंय, समस्यांचं निवारण करण्याचं काम केलंय आणि खऱ्या अर्थाने शिवसेना या पक्षाला वाढवण्याचं काम या संपूर्ण प्रोग्राममध्ये या दाम्पत्याच्या पाटील दाम्पत्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. त्याचमुळे विशेष कौतुक आणि आभार आणि अभिनंदन देखील केले जाईल आणि निश्चितच शुभेच्छा देखील असणार आहेत येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी. खेळपट्टी क्रमांक 2 30 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या दाखल करते आपल्याला पाहायला मिळते ती एका गड्याच्या मोबदल्यात 34 धावा. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड ऑन पिच नंबर 2 टीम डिजिटल मुंबई. ऑन पिच नंबर 1 धावसंख्या दाखल करते पाहायला मिळते ती 16 ऑन पिच नंबर 1 KSS स्पोर्ट्स 34. पिच नंबर 2.
सुस्वागतम. चेक. 44 धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधील या डावामधील खेळपट्टी क्रमांक 2 वरती डिजिटल मुंबई. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला जातं या चेंडूला मिडॉनच्या दिशेने आणि इथे मात्र फलंदाज होतील बाद. चला लक्ष असेल ते 46 धावांचं 46 रन्स. एम एम मोटर्स राज अँड कंपनी 46 धावांचं लक्ष असेल खेळपट्टी क्रमांक 2 वरती. तर खेळपट्टी क्रमांक 1 वरती आपण पाहतोय यावी KSA विरुद्ध सुरवेश सुपर्णवाज ज्या ठिकाणी धावसंख्या दाखल पाहायला मिळते ती 21-21 आपण पाहतोय. मुख्य दोन्ही खेळपट्टीमध्ये सामने आपण पाहतोय यावी थेट प्रक्षेपित केले जातात, लाईव्ह टेलिकास्ट केले जातात त्या स्पोर्ट्स फॅमिली या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. रोहित आणि अमित आणि त्यांची संपूर्ण टीम काल आणि आज या दोन्ही दिवसांमध्ये बरेचसे चांगले प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट तुम्हा सर्वांसमोर घेऊन येण्याचा प्रयत्न, अधिक वेग वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. अधिक गतिशील वेगवान गोलंदाजी पेसमध्ये बीट केलं जात आहे इथे बॅटरला. मुख्य निर्देशक मित्रांनो आपण पाहतोय 46 धावांचं लक्ष आहे MM मोटर्स 46. मुख्य निर्देशक आपण पाहतो मित्रांनो या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने असं नेतृत्व ज्या नेतृत्वाने या महाराष्ट्राला पुन्हा एकदा गतिशील प्रगतीची वाट आणि विकसित अशा राज्याकडे घेऊन जाण्याचं कार्य केलंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्याच्या घडीला आपण पाहतोय ज्या प्रकारे गतीने महाराष्ट्र राज्य पुढे जाताना आणि आपले पुन्हा एकदा ते वैभवशाली सुखीचे दिवस प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रवास करताना पाहायला मिळतोय. या वैभवशाली महाराष्ट्राचा इतिहास, या वैभवशाली महाराष्ट्राचा प्रत्येक गोष्ट भौगोलिक दृष्ट्या ज्या प्रकारे संपन्न असणारा महाराष्ट्र, त्या संपन्न महाराष्ट्राला पुन्हा एकदा त्याच वैभवाला प्राप्त करून देण्यासाठीचे अतोनात असे प्रयत्न आणि विशेष बाब मुख्यमंत्री साहेबांची हे पाहायला मिळते की कोणतेही सण असतील, उत्सव असतील ज्यांवरती गेले काही वर्षांपूर्वी जी बंधनं लगावली गेली होती त्या बंधनांमधून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आणि तुम्हाला सर्वच हिंदूंना मुक्त करण्याचं काम ज्या मुख्यमंत्र्यांनी ज्या नेतृत्वाने केलं ते आपले तुम्हाला सर्वांचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब. मग सुरुवात झाली ती दहीहंडीपासून, नंतर गणेशोत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, होलिका उत्सव असेल, आपला येणार आता काही दिवसांवरती टिपलेला गुढीपाडवा असेल, असे एक ना अनेक उत्सव आपले त्या उत्सवांना खऱ्या अर्थाने उत्सवाचं स्वरूप पुन्हा एकदा प्राप्त करून देण्याचं काम हे मुख्यमंत्री साहेबांनी केलं. अन्यथा त्यात काही वर्षांपूर्वी ज्या प्रकारची बंधनं केवळ आणि केवळ हिंदूंच्या सणांवरती येत होती ती मात्र बाजूला सरून पुन्हा एकदा या संपूर्ण हिंदू जनांना एकत्रित आणण्याचं आणि आपला उत्सव साजरा करण्याचं पाठबळ ज्या नेतृत्वाने दिलं ते एकनाथरावजी शिंदे साहेब. बाळासाहेबांचे विचार आणि त्याचबरोबर दिघे साहेबांचे शिकवण पुढे घेऊन जाण्याचं काम सध्याच्या घडीला या संपूर्ण महाराष्ट्रभरात आपल्याला पाहायला मिळत होत असताना शिवसेना या परिवाराच्या माध्यमातून आणि त्याचमुळे काय होईना आपण पाहतोय याची पोचपावती मिळाली. मग निश्चितच निवडणूक आयोग असेल अथवा विधानसभा अध्यक्ष असतील यांनी जो निर्णय दिला पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अधिकृतरित्या हे शिंदे साहेबांकडे येताना पाहायला मिळालं. आणि केवळ एवढंच नाही तर जनतेच्या मनात देखील जे होतं जे आहे ते पाहायला मिळतंय आणि येणाऱ्या अनेक निवडणुकांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेलच. डबल इंजिनचं सरकार, हिंदुत्ववादी विचार असणारं हे सरकार आपल्याला शासन पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला आपण पाहतो ट्रिपल इंजिनचं सरकार. आमच्या विचारांशी जुळले गेलेले सर्वच घटक पक्ष आपल्यासोबत जोडले जात आहेत ज्यांचं मोस्ट वेलकम असेल. लक्ष आहे ते 46
आणि पिच क्रमांक 1 वरती आपण पाहतोय KSA संघाची धावसंख्या 24 सुवे सुपोणवास विरुद्ध KSA. सुवे सुपोणवास. बॉलरचं नाव पोचवा. स्वप्नील पाटील. धन्यवाद स्वप्नील. चांगला फटका पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय षटकाच्या. भगवमय वातावरण सध्याच्या घडीला मित्रांनो आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चारी बाजूने असताना भगवा झेंडा, भगवा पट्टा, शिवसेनेचा धनुष्यबाण आणि निश्चितच डरकाळी फोडणारा वाघ. कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला. आणि याच वाघाच्या माध्यमातून आपण पाहतोय देदीप्यमान असा क्रीडा स्पर्धेचं आयोजन होत असताना अर्थातच आपण पाहतोय मुंबादेवी विधानसभा संघटक सन्माननीय रुपेश रमेश पाटील साहेब आणि त्याचसोबतच आपण पाहतोय आधी मुंबादेवी विधानसभा महिला उपविभाग प्रमुख सन्मान्य सौ प्रियाताई रुपेश पाटील मॅम यांच्या संकल्पनेतून साकार होत असताना मुंबई क्रमांक 9 यांच्यासाठी हा 9 प्रीमियर लीगचा सोहळा 4थ्या पर्वात मुख्यमंत्री चषक 2024. समाजातील अनेक दुर्बल घटकांना ज्यांना साथ मिळाली, अनाथांचे नाते जे झाले, असे तुम्हाला सर्वांचेच लाडके, अत्यंत जवळचे, प्रिय, लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब ज्यांच्या कार्याचा सन्मान करणारी स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2024. चला नेक्स्ट मॅच टॉस कडे आपण वळतोय. मी विनंती करेन दीक्षिता 11 आणि फेबिदा डोंगरी वॉरियर्स, दीक्षिता 11 फेबिदा डोंगरी वॉरियर्स दोन्ही संघांच्या संगणकाने की आपण मुख्य मंचावरती जायचं व्यासपीठावरती मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला टॉस होईल आणि त्यानंतर VP वॉरियर्स आणि MM अमरेज शेवटची मॅच. VP वॉरियर्स आणि MM अमरेज लीग फेज मधील असेल शेवटची मॅच पिच नंबर 1 वरती. चला विनंती असेल आपण देखील जायचंय मुख्य मंचावरती टॉस साठी. दीक्षिता 11 फेमिदा डोंगरी वॉरियर्स आणि VP वॉरियर्स MM अमरेज टॉस. आपण खेळपट्टी क्रमांक 1 पिच नंबर 1 लास्ट बॉल प्लीज. विकेट. पिच नंबर 1 पंच. पिच नंबर 1 अंपायर सर इट इज आउट. बिफोर दॅट या चेंडूच्या आधीचा 3 रन. थँक्यू धन्यवाद. 35 रन्स 36 टार्गेट. 36 धावांचं लक्ष असेल टीम सुर्वे सुपोणवा संघाला. पिच नंबर 1 सुर्वे सुपोणवा संघाला. दीक्षिता 11 विरुद्ध फेमिदा डोंगरी वॉरियर्स. कर्णधार कॅप्टन
चला मी विनंती करीन KSS स्पोर्ट्स आपण फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. लक्ष आहे ते म्हणजे येणारा 24 बॉल मध्ये 36 धावांचं आवाहन. सुरभे सुपरनोवा या संघाला विजयासाठी 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान असेल. आणि पिच क्रमांक 2 वरती आपण जर पाहिलं केलं तर MM मोटर्स विरुद्ध डिजिटल मुंबई. कितना चाहिए उनको? 17 बॉल 38. MM मोटर्स या संघाला विजयासाठी 17 बॉल 38 धावांची गरज. 38 रन टू विन. MM मोटर्स 17 बॉल रिमेनिंग अँड 38. शिबू शिबू दर्शन आहे ना, दर्शन आहे ना डोंगरी वॉरियर्सचा. खूप चांगला फटका आपण पाहायला गेलं तर अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये दोन धावा. नॉन स्ट्राईकला कोण आहे दादा? नॉन स्ट्राईकला बॅट्समॅन. नॉन स्ट्राईक बॅट्समॅन. नॉन स्ट्राईक बॅट्समॅन. खूप चांगला झेल. नॉन स्ट्राईकला कोण आहे त्याचं नाव?
12 बॉल 30 ची गरज असेल. एम एम मोटर संघाला 12 बॉल 30, टीमची धावसंख्या 16. 12 बॉल 30 ची गरज. एम एम मोटर संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 12 बॉल 30 ची गरज. आठ बॉल 26 करायचे आहेत. एम एम मोटर्स 8 बॉल 26. एम एम मोटर्स या संघाला सामना जिंकायचा असेल 8 बॉल 26 ची गरज असेल. आणि या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर सुर्वे सुपरनोवा या संघाला मात्र जिंकण्यासाठी आता 15 बॉल 28 ची गरज. सुर्वे सुपरनोवा 15 बॉल 28. सुर्वे सुपरनोवा या संघाला 15 चेंडू आणि 28 धाबांची गरज. आणि एम एम मोटर्स या संघाला जिंकण्यासाठी 7 बॉल 24 करायचे. 7 बॉल 24 ची गरज असेल एम एम मोटर संघाला. 7 बॉल शेवटचा बॉल असेल रोहन पारकर यांचा. 7 बॉल 24 ची गरज एम एम मोटर्स या संघाला. आणि सुर्वे सुपरनोवा 15 बॉल 28. आणि ते मात्र काय घडलंय, फटका आलाय अगदी षटकारासाठी 6 धावांसाठी शेवटच्या बॉल वरती. आणि या षटकाराची गरज असेल आपल्या टीमला. आता समीकरण बदललं जाईल. 6 चेंडू आणि आता गरज असेल ती म्हणजे 18 धावांची. 6 चेंडू 18 ची गरज. एम एम मोटर या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 18 धावांची गरज. 6 बॉल 18. आणि ते सुर्वे सुपरनोवा 14 बॉल 27 ची गरज. यावेळेस डाऊन दी ग्राउंड खूप चांगला फटका. पंचांचा इशारा किती येतो? यस, हा आलाय चौकार 4 धावांसाठी. जिथे मात्र पाहायला गेलं जातात 13 बॉल 23 करायचे. 13 चेंडू 23 धावांची गरज सुर्वे सुपरनोवा. आणि आता एम एम मोटर्सच्या संघाला 6 चेंडू करायचे आहेत. त्या म्हणजे 6
6 बॉल 18ची गरज एम एम मोटर्स या संघाला. कैप्टन कैप्टन का नाम क्या है? कैप्टन का नाम क्या है? राज है ना वो. कॅप्टन कुल राज मात्र स्ट्राईक इन एंडला आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी मात्र सज्ज होतोय. कारण 6 बॉल शिल्लक आणि गरज आहे ती म्हणजे 18 धावांची. गोलंदाज लाला, बॉलर लाला, तो देखील कॅप्टन. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लाला यांचा पहिला बॉल. 6 बॉल 18ची गरज. पहिलाच बॉल पुल करायचा होता परंतु बॉल निघून चालला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल जरूर येतोय. बीट केला गेलाय आणि इथे समीकरण पाहायला गेलं तर 12 बॉल 22ची गरज. 12 बॉल 22 करायचे आहेत. सुर्वे सुपरनोवा या संघाला 12 चेंडू 22ची गरज. पुढचा बॉल लाला यांचा ऑन साइडला वळवण्याचं काम परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर इथे पहा फंगलिंग पाहायला मिळालं. वाईट प्लस वन 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. आता 5 बॉल 16ची गरज एम एम मोटर्स या संघाला जिंकण्यासाठी. 5 बॉल 16, 5 बॉल 16ची गरज. एक बिग हिट, मोठा फटका येणं कुठेतरी महत्वाचं असेल. षटकार चौकाराची आतिषबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल कारण राहिलेत फक्त 5 बॉल आणि करायचे आहेत 16 धावा. आणि इथे मात्र चित्र पाहायला गेलं तर पिच क्रमांक खेळपट्टी क्रमांक 1 वरती 12 बॉल शिल्लक करायचे आहेत 22 धावा. अमरीश नाईक फटका तर सजवलाय परंतु 2 धावा मिळतील. 4 बॉल 14, 4 बॉल 14 एम एम मोटर्स या संघाला. 4 बॉल 14. या वेळेस बिग हिट आहे. बॉल खूप वेळ हवेत, एलिव्हेशन जास्त मिळालंय आणि इथे कॅच ड्रॉप, जागा सोडलीये आणि इथे मात्र पहा कॉलिंग चुकलं. फलंदाज बाद, जागा सोडली होती. फटका चांगला सजवला होता परंतु स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचं काम कॅप्टनने केले. बहुतेक विश्वास ठेवलाय. पाहूया कशा पद्धतीने मात्र पुढील 3 बॉल 13ची गरज. 3 बॉल 13. न्यू बॅटर रमचू आलाय. 3 बॉल 13ची गरज आणि या ठिकाणी पिच क्रमांक 1 वरती 11 बॉल 21 पाहिजेत. 11 बॉल 21. सुर्वे सुपरनोवा या संघाला मॅच जिंकायची असेल 11 बॉल 21 ची गरज. 11-21. फुल्लर लेनचा बॉल. इथे मात्र काय घडलंय? नो बॉलचा इशारा पंचांचा. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिटची संधी मेजवानी. आता काहीतरी करावं लागेल. फ्री हिटचा बॉल आहे. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. फ्री हिटचा बॉल. मोठा फटका परंतु फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. 2 बॉल 10 म्हणजे एक षटकार एक चौकार. 2 बॉल 10ची गरज. 2 चेंडू 10. एकही मॅच अजूनही हरलेली नाहीये ही टीम एम एम मोटर्स. परंतु या मॅच मध्ये राहायचं असेल तर एक षटकार एक चौकार हा ठोकावा लागेल. 2 बॉल 10ची गरज. ऑन साइडला वळवलाय. तिथे मात्र पाहायला गेलं तर पंचांचा इशारा. एकच धाव. आता 1 बॉल शिल्लक करायचे आहेत 9 धावा. एक बॉल 9 धावा. पाहूया. फटका तर चांगला आहे परंतु धावा किती मिळतील? फक्त आणि फक्त पंच धावा किती असतील या बॉलवरती? 2 धावा. आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे डिजिटल मुंबई या संघाने. टॉस कोणी जिंकलाय काय समजलंच नाही तिथे.
2 नंबरला कोणाची आहे तिथे चला पिच क्रमांक 2 दीक्षिता 11 आणि डोंगरी वॉरियर्स टॉस झालाय का? टॉस कोणी जिंकलाय? दीक्षिता 11 आणि डोंगरी वॉरियर्स टॉस कोणी जिंकलाय? डोंगरी वॉरियर्स आणि दीक्षिता 11 मध्ये टॉस कोणी जिंकलाय त्यांची मॅच आहे. डिपूकडे होती डिपूकडे काय डोंगरी वॉरियर्स आणि दीक्षिता 11 मध्ये टॉस कोण जिंकलाय? मॅच आहे आता त्यांची पिच क्रमांक 2 वरती पिच खाली झालाय दोन्ही. अभी बॉलिंग डालने वाला है. चला दीक्षिता 11 आणि डोंगरी वॉरियर्स निर्णय काय आहे? टॉस कोणी जिंकलाय? कोण कोण डोंगरी वॉरियर्स टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे आपला? 6 बॉल 14 ची गरज असेल सुरभे सुपरनोवा या संघाला. 6 बॉल 14, 6-14चं समीकरण. डोंगरी वॉरियर्स टॉस तुम्ही जिंकलाय का? निर्णय चला टॉस जिंकलाय डोंगरी वॉरियर्स संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला दीक्षिता 11 फिल्डिंग लावून घ्या. दीक्षिता 11 फिल्डिंग लावून घ्या. दीक्षिता 11 फिल्डिंग लावून घ्या. डोंगरी वॉरियर्सने टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करणार आहेत. दीक्षिता 11 फिल्डिंग लावून घ्या. चार बॉल आणि 12 ची गरज असेल. 4 बॉल 12. बॅट्समॅन नेम 4 बॉल 12 ची गरज. सुरभे सुपरनोवा या संघाला मॅच जिंकायची असेल. 4 बॉल 12 ची गरज. पहा डबल ने देखील धावा होऊ शकतात. एक मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र बदलू शकतं. परंतु गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच अभिषेक पारकर अनुभव आहे त्याच्याकडे देखील. ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी सुरू आहे थोडासा अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल पंचांनी मात्र वाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव कमबॅक करावे लागेल KSA स्पोर्ट्स या संघाला आत्ताच्या घडीला. VP वॉरियर्स टॉस जिंकलेला आहे. हॅलो VP वॉरियर्स टॉस जिंकलेला आहे. हॅलो VP वॉरियर्स टॉस जिंकलेले आहेत. ओके 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 समजलं. ओके भाऊ हे वरतूनच केलेलं आहे. पहा आता समीकरण 4 बॉल 10 ची गरज. बॅटची काढा लागली आणि अजिंक्य त्याला आवाज दे. VP वॉरियर्स. ओके 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 आता समीकरण पाहायला गेलं 3 बॉल 9 धावांची गरज असेल. 3 बॉल 9. एक बिग हिट, एक मोठा फटका, सामन्याचं चित्र बदलेल. पाहूया कशा पद्धतीने मात्र ही मॅच राहील. दोन्ही संघांसाठी ही मॅच इम्पॉर्टंट. VP वॉरियर्स आपला निर्णय कळवा. VP वॉरियर्स आपला निर्णय कळवा. 3 बॉल 9 ची गरज. फटका चांगलाय, पुल केलाय. अगदी ओके व्यासपीठावरती मानवंतानं देणारा हा 2 धावांचा हा फटका. काय घेताय? अजिंक्यलाच माहित नाही.
VP वॉरियर जिंकलाय टॉस काय घेत काय करूया ऐक मग बॉलिंग आता समीकरण 2 बॉल 7 करायचे आहेत सुर्वे सुपरनोवा या संघाला. 2 बॉल 7 ची गरज. कमी रन घे 2-3 ओव्हर अगदी वेगवान बॉल. डोंगरी एक्सप्रेस अगदी वेगाने टाकलेला हा बॉल होता. आत्ता 1 बॉल 7. हे काय करताय बॅटिंग करताय 1 बॉल 7 अगदी वेगवान बॉल होता. सरळ निघून गेला. अगदी जशी बंदुकीतून गोळी निघावी तसा हा बॉल. बॅटिंग करताय हे VP वॉरियर बॅटिंग करताय व्हीपी वॉरियर्स टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अमरेश त्यांच्याबरोबर अमरेश आहे ना त्याच्या विरुद्ध टीम आहे MM आमरे. चला तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. जरा बंड्यान कंपनी फिल्डिंग लावून द्या. चला बंडायन कंपनी MM आमरे. MM आमरे चला फिल्डिंग लावून घ्या. बंडायन कंपनी MM आमरे आपल्याला फिल्डिंग करायची आणि तिथे दीक्षिता 11 चला फिल्डिंग लावून घ्या. दीक्षिता 11 व्हीपी वॉरियर्स विरुद्ध